महाराष्ट्र एटीएसची राज्यभर मोठी कारवाई पाहायला मिळते आणि अनेक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले। पाकिस्तान स्थित गँगस्टर शहजाद भट्टीशी सोशल मीडियावरील कथित संबंधांची चौकशी होतीये। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा रोड, सांगली, सातारा आणि छत्रपती संभाजीनगर इथे धाडी टाकण्यात आल्यात। या प्रकरणामध्ये 100हून अधिक जण एटीएसच्या रडारवर असल्याची माहिती आहे। सोशल मीडिया नेटवर्क आणि संपर्कांच्या अनुषंगाने एटीएसचा तपास वेगाने सुरू आहे। कृष्णा सुंदरवाडकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। कृष्णा, वृषाली, याच्या आधी सुद्धा शहजाद भट्टीचं नाव हे तपास यंत्रणेच्या रडारवरती आलेलं होतं आणि यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीची कारवाई करण्यात आलेली आहे। मात्र एकाच वेळेला वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची एटीएसनं धडक कारवाई आता एटीएसने केलेली आहे। जवळपास 100पेक्षा अधिक तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून या शहजाद भट्टीच्या इंटरनेटच्या रॅडिकलाइज होण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले होते असा संशय एटीएसला आहे। म्हणून मुंबई, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर आणि इतर जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीचं सर्च ऑपरेशन पहाटेपासून सुरू आहे। या सगळ्या तरुणांची चौकशी सुद्धा केली जाते। त्याचबरोबर त्यांचं सोशल मीडिया प्रोफाईल सुद्धा खंगाळून काढले जात आहेत। याच्या माध्यमातून तरुणांना रॅडिकलाइज करण्याचे प्रयत्न शहजाद भट्टीच्या माध्यमातून मागील काही वर्षापासून सातत्यानं होत आहेत आणि त्या वेळेला जेव्हा असे तरुण या शहजाद भट्टीच्या संपर्कात येत आहेत असा संशय तपास यंत्रणांना येतोय, तशा पद्धतीची ही कारवाई सगळी केली जाते आहे। आज एकाच वेळेला जवळपास 15 ते 20 पेक्षा अधिक ठिकाणी अशा पद्धतीने ही कारवाई केली जाते आहे आणि 100पेक्षा अधिक तरुण हे तपास यंत्रणांच्या रडारवरती आहेत, एटीएसच्या रडारवरती आहेत अशी देखील माहिती एटीएसने दिलेली आहे। त्यामुळे ही कारवाई किती वेळ चालते आणि या सगळ्या कारवाईमध्ये काय नेमकी पुढची ठोस कारवाई जी आहे ती एटीएस कडून केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र शहजाद भट्टीच्या संपर्कात येणाऱ्या या तरुणांच्या वरती ही पुन्हा एकदा एटीएसने कारवाई केलेली आहे। याच्या आधी सुद्धा अशाच पद्धतीची कारवाई करण्यात आली। धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।